नमस्कार मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेबाबत एकच चर्चा सर्वत्र सुरू होती। अनेक महिलांच्या मनात एक मोठा प्रश्न होता, जर एखादी लाभार्थी अपात्र ठरली तर आधी मिळालेली रक्कम परत द्यावी लागणार का? आणि याच प्रश्नावर आता एक महत्त्वाचं स्पष्टीकरण समोर आलंय। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार अपात्र ठरलेल्या महिलांकडून सध्या कोणतीही वसुली केली जाणार नसल्याची भूमिका सरकारने स्पष्ट केली आहे। म्हणूनच अनेक महिलांमध्ये निर्माण झालेली चिंता काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, अलीकडे योजनेच्या पडताळणी प्रक्रियेनंतर मोठ्या संख्येने लाभार्थ्यांची नावं यादीतून वगळण्यात आल्याची चर्चा सुरू होती। याच पार्श्वभूमीवर विरोधकांकडूनही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते। परंतु आता सरकारने आपली भूमिका स्पष्ट करताना पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेतला जात असल्याचं सांगितलंय। विशेष म्हणजे काही पुरुषांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याची प्रकरणं समोर आल्याचं सांगितलं जातंय आणि अशा प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तींवर वसुलीची कारवाई होऊ शकते अशी माहिती देखील देण्यात आली आहे। मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे अनेक महिलांना असं वाटतंय की त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे आहेत, पण पडताळणी दरम्यान काही कारणामुळे त्यांचं नाव वगळलं गेलं। अशा महिलांसाठी भविष्यात पुन्हा केवायसी किंवा पडताळणीची संधी उपलब्ध करून देण्याबाबत सरकार विचार करत असल्याचंही सांगितलं जातंय। म्हणजेच ज्या महिलांना स्वतःबद्दल खात्री आहे की त्या पात्र आहेत, त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही। पुढील अधिकृत सूचना आणि प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर त्यांना पुन्हा संधी मिळू शकते। सध्या सर्व लाभार्थ्यांनी आपल्या कागदपत्रांची पडताळणी करून ठेवावी। आधार कार्ड, बँक खाते आणि इतर आवश्यक माहिती अद्ययावत आहे का हे एकदा नक्की तपासून घ्यावं। मित्रांनो, या योजनेबाबत पुढील काही दिवसात आणखी महत्त्वाच्या घडामोडी समोर येऊ शकतात। त्यामुळे कोणतीही अफवा किंवा अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नका। फक्त अधिकृत अपडेट्सवरच विश्वास ठेवा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना, शेतकरी योजना चे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या माझी योजना सोबत जोडलेले रहा। धन्यवाद।